नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात किती पदांकरिता प्रसिद्ध झालेली आहे, यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे, एकूण रिक्त पदे किती असणार आहे, वेतन किती असणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांची ही जाहिरात असणार आहे। तर बघा या ठिकाणी ही जाहिरात दिलेली आहे। तर जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे बघा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड म्हणजेच वर्ग 4ची समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तर बघा, गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ही जाहिरात असणार आहे। बघा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर बघा पदाचे नाव काय असणार आहे, पदाचे नाव असणार आहे गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्ग। नामनिर्देशनाने भरावयाच्या पदाची संख्या किती आहे, तर एकूण पदे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची 57 पदे असणार आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांची ही 300 पदं असणार आहे। बघा एकूण किती पदांसाठी असणार आहे, तर एकूण 357 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे। तर बघा रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे। तर बघा रिक्त पदे कोणकोणती असणार आहे, यामध्ये दिलेला आहे एक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणती पदे रिक्त आहे। एक नंबरचं पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, त्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे आया, तिसऱ्या नंबरचा आहे माळी आणि चौथ्या नंबरचा आहे प्रयोगशाळा परिचर। तर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांची रिक्त संख्या किती आहे, एकूण 30 पदे रिक्त असणार आहे। आयासाठी 2 पदे रिक्त असणार आहे, त्यानंतर माळीसाठी 7 पदे रिक्त असणार आहे आणि प्रयोगशाळा परिचर यासाठी एकूण 18 पदे रिक्त असणार आहे। आणि यासाठी वेतन श्रेणी किती असणार आहे, तर पहिल्या पदाकरिता म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाकरिता 15,000 ते 47,600, दुसऱ्या आयासाठी 15,000 ते 47,600, माळीसाठी बघा 15,000 ते 47,600 आणि यानंतर बघा प्रयोगशाळा परिचरसाठी S6चं वेतन श्रेणी असणार आहे, म्हणजेच 19,900 ते 63,200। बघा एवढं हे वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर बघा 2 नंबरचा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची पदे काय असणार आहेत। बघा या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे एकूण 258 रिक्त पदे असणार आहे। या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी 258 पदे रिक्त आहे। त्यानंतर आहे दायाचं 1 पद असणार आहे, बॉयलर चालकचं 1 पद असणार आहे, त्यानंतर पाणक्याचं 1 पद असणार आहे, ड्रेसरचं 2 पदे असणार आहे, माळी 4 पदे असणार आहे, त्यानंतर नाभिक 6 पदे असणार आहे। तर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी समकक्ष पदासाठी या ठिकाणी सुद्धा 15,000 ते 47,600 एवढं हे वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर बघा टीप दिलेली आहे, सदर जाहिरात www.jmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर बघा त्यानंतर 2 नंबरचं दिलेलं आहे, सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे, तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत। बघा यामध्ये या जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडून आणायचा असेल किंवा पदे हे कमी किंवा जास्त करायचे असेल तर यासाठी संपूर्ण अधिकार हे कार्यालयाने राखून ठेवलेले आहे। तर त्यानंतर बघा तपशील काय दिलेला आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे, तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी असणार आहे 5/6/2025 रोजी 17 वाजल्यापासून ते 24/6/2025 रोजी 24 तारखेपर्यंत असणार आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 24/6/2025।
किती असणार आहे 24/6/2025. तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 5/6/2025 पासून ते 24/6/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो असणार आहे तो www.gmcaurangabad.com म्हणजेच या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी याच ठिकाणी तुम्हाला प्रवेशपत्रसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. तर बघा या जाहिरातीसाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे तर बघा अराखीव खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि त्यानंतर राखीव पदासाठी किती असणार आहे एकूण 900 रुपये असणार आहे आणि माजी सैनिकासाठी निःशुल्क असणार आहे. म्हणजे माजी सैनिकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. आणि राखीव खुला प्रवर्ग जर असेल तर 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि राखीव प्रवर्ग असेल तर 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो. यानंतर संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.